काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग. निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी खरोखर सेवे करता निवडलेला अभंग. विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूतील मालकांचा आहे. अनिल विको कमी राहू दे थोडा. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात की संतांचे उपकार प्रतिपादित करतात. या अभंगाद्वारे काय सांगू आता संतांचे उपकार. अप्रतिम उपकार संतांचे आहेत. उपकाराची यादी पुराणात फार मोठी आली. मी एवढं वाचूनही मला तेवढी व्याधी सांगता येणार नाही, इतकी मोठी उपकाराची व्याधी आहे. पण सर्व उपकारांचं शिखर गाठणारी एकच व्याधी आहे, ती फक्त संतांची. विठाला विठाला उपकार देवाचे सुद्धा आहेत. ऐका, पुढे सरकत नाहीत लोक. आता तुम्हीच थोडस माग माग सरकान, दुसरी जागा द्या. एखाद्याला दया आली तर 2-4 चटाया द्या ना. जिथं नाव घेते तिथं लय मरत येत. विठाला 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 राहू द्या नका आता गर्दीत आहो. त्या का एकाव एक बसत्यान का? कसं बसवायचं नाही कशी अहो बसू द्या त्यांना मोकळं. 2 तास बसायचे असं थोडं असतंय. बसू द्या, काय भोईला बसले तरी काय होतंय? आज काय लग्नात थोड्याच बसलात तुम्ही, बसा भोईला, काय होत नाही. थोडी साबण लागण लागू द्या ना, लागू द्या लागू द्या. अहो किती मोठ्या दरबारात, इकून साईबाबांचा दरबार, इकून गणपती बाप्पाचा, इकून केशवराजाचा, इथे छत्रपती, इथे लोकमान्य टिळक. एवढ्या मोठ्या दरबारात मळान थोडस भंगिऱ्याचा तर किती मळा अंगाला येतात तुम्ही. विठाला 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 विटेवरच्या मालकाचे सुद्धा उपकार आहेत, काशीतल्या मालकांचे सुद्धा उपकार आहेत. देवाचे उपकार आहेत, पण संत इतके नाहीत. बऱ्यापैकी उपकार झाडाचे उपकार आहेत, सूर्याचे उपकार आहेत, चंद्राचे उपकार आहेत, मेघाचे उपकार आहेत, पृथ्वीचे उपकार आहेत, आईवडिलांचे उपकार आहेत. असंख्य फार मोठी अशी लांबलचक यादी उपकाराची. पण संतांच्या उपकाराच्या बरोबरीची बरोबरी कोणीच करू शकत नाही. जेवढा आशीर्वाद देताल बाळूला तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आजच्या कार्यक्रमाचं निमित्त औचित्य या परिसरातील, या पवित्र अधिष्ठानातील शेलूनगरी पंचक्रोशी, या सर्व पंचक्रोशीच्या वतीने या शेलूतील मराठा बांधवांच्या वतीने साखळी उपोषण आहे. बऱ्यापैकी ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण आबाल वृद्ध बऱ्यापैकी सकाळपासून स्थायिक झालेत. त्यांनी आपोआपली वर्णी लावली. उद्यापासून खेड्यापाड्यातून सुद्धा बऱ्यापैकी या पंचक्रोशीतून मराठा बांधवांची वर्णी लागणार आहे. त्यानिमित्त प्रवचन असेल, व्याख्यान असेल, कीर्तन असेल, चांगल्या बाबतीत काही ठेवू शकता. शैक्षणिक क्षेत्रावर एखादं व्याख्यान असो, शेतीविषयी एखादं व्याख्यान असो, कीर्तन ठेवा असं काही नाही. फक्त चांगल्यांचं ऐका. त्यानिमित्त आजचं कीर्तनाचं आयोजन आहे. निमित्त माझ्यासारख्या सर्वसामान्य अज्ञानी व्यक्तीला आज सेवा करण्याचा योग येतोय, कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. रोजही फिरत असतो.
महाराष्ट्राच्या बाहेर कितीतरी गावं झालीत. महाराष्ट्रात गावं झालीत 4099. एकदा गेलेलं गाव. महाराष्ट्राच्या बाहेर 228. खूप गावं पाहिली. पण ज्या मातीत राहतो, ज्या मातीमध्ये 2 वेळेची भाकरी आनंदाने सुखाने खातो, त्या मातीतल्या तरुणांची इच्छा. मी काल दुपारी एक श्राद्धाचं कीर्तन करून आलो. उत्रेश्वर बापू सोबत होते. आम्ही 7:15ला घरी पोचलो. प्रसाद महाराजांचा निरोप आलाय, कीर्तन करावं लागतंय. म्हणलं उद्याच आपल्यापासून सुरुवात करू, उद्याच करू आपण. महाराजांचा जास्त आग्रह होता, करावं लागतं कीर्तन. म्हणलं काय काय नवलाची गोष्ट, मला कोणती साखळी तोडायची, कीर्तन करायचं एक. मोठ्या अट्टहासाने, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावनेनं तरुण एकवटला. या तरुणांना ज्येष्ठांची सुद्धा मदत आहे, श्रेष्ठांची सुद्धा मदत आहे. मोठी मोठी वयस्कर माणसं सुद्धा तरुणांना मदत करतात. हे आंदोलन वैयक्तिक एका माणसाचं नाही, एक आशेचा किरण घेऊन येणारा एक समाज, ज्याच्या अंतःकरणात एक आशा आहे. आशेच्या तटावर बसलेला एक समाज. त्या पवित्र नदीने या आशेच्या तटावर बसलेल्या व्यक्तींना त्या नदीनं पाणी पाजावं, त्या नदीनं त्यांना स्नान घालावं, इतकी अपेक्षा घेऊन असलेला हा समाज रक्षणाच्या बाबतीत ओढाताड करतोय. त्यानिमित्त हे साखळी उपोषण या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेला एक समाजाविषयी तळमळ आणि कळकळ असणारी एक व्यक्ती मनोजी जरांगे पाटील. एक साधा व्यक्ती, सामान्य व्यक्ती. मला जर उभे आणि आडवे माझे 4 तुकडे केले तर एकाच तुकड्याच्या वजनाचे जरांगे पाटील. माझे उभे 2 आणि आडवे 2 केले ना तर माझ्या 4थ्या भागाच्याच वजना इतकं त्यांचं वजन. पण श्रद्धा आहे, निष्ठा आहे, भावना आहे, तळमळ आहे. आणि मी मागे सुद्धा एका कीर्तनात बोलून गेलो, गथुडं न घेणारा माणूस आहे म्हणून किंमत आहे. गथुड्याला न भुलणारा माणूस आहे. गाठोड्याला जर भुलला असलेला व्यक्ती असता तर कधीच गाठोडे 5-50 सुटकेची घरी गेले असते. पण त्याला बळी न पडणारा व्यक्ती आहे म्हणून समाजाने मान्यता दिली, समाज एकवटला, न्याय मागत आहे. आदरणीय, माननीय, सन्माननीय, पूजनीय हा शब्द राजकर्त्यांना नसतो असा पुराणाचा सिद्धांत आहे. तरी पण मी वापरतोय. आदरणीय, माननीय, सन्माननीय याच चौकटीत राजा बसत असतो. कारण राजा कुठला जरी असला तर त्याला 13% पाप करावं लागते. कृष्णाला करावं लागलंय. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा द्वापार युगातला 1 नंबरचा राजा. राजे 5च झाले राजकीय क्षेत्रातले. त्याच्यानंतर विदुर होते, कनक होते. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 5व्या क्रमांकाचे होतील राजे. पण या 5 लोकांसारखा राजा तुम्ही आणि मी जिवंत आहेत तोपर्यंत होणार नाही. विठाला 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 महाभारतामध्ये राजकारण करत असताना विटेवरच्या मालकाला द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याला 13% खोटं बोलावं लागलं चांगल्या लोकांना गादी देण्यासाठी. म्हणून पूजनीय हा शब्द राजकर्त्यातून ओघळला. माननीय, सन्माननीय, आदरणीय. तरी पण मी एक शब्द वापरतो, पूजनीय. विद्यमान शासनांनी ह्या तमाम आशेचा किरण घेऊन येणाऱ्या सात्विक, सदाचारी, पुण्यशील तरुणांना न्याय द्यावा अशी आदरणीय शासनाच्या चरणी विनंती. बघावं त्यांनी, बघावं. मी विनंती करणारा एक सामान्य व्यक्ती आहे. माझ्या विनंतीत काय पावर आहे. पण मी एवढा महाराष्ट्र फिरलोय, महाराष्ट्राच्या बाहेर फिरलोय. अराजकता ही कशानं वाढत असते हे विद्वानांना विचारा, विद्वानांना. मी 16 वर्षापूर्वी
एका पारायणाकरता किनवट भागात गेलतो. ज्या वेळेला पारायण करण्याकरता किनवट भागात गेलो, एका ॲटोत बसलो. त्या ॲटोवाल्याचा काय त्याच्या मानसिकता त्याची बदलली. त्यानं सांगितले मी इथपर्यंत तुम्हाला सोडून निघून जा. तेवढ्यात दिवस माळवला. भीषण रस्ता होता. माझ्याकडे काय 127 रुपये होते फक्त. पिशवी होती, माझं शर्ट बनेल आंतरवस्त्र, याच्यापेक्षा काय नव्हतं माझ्याकडे. एक छोटीशी पिशवी होती. मला एक चांगली गाडी थांबली. कुठं जायचं रे? आमक्या गावाला जायचं. एवढ्या रात्री निघतेत का? परभणीहून आलोय. कशात आलास? अरे तुरच. ते काय अवजाऊ बोलत नव्हते, अरे तुर बोलत होते. मी आज वक्तव्य करतोय त्या गोष्टीचं. कशा करता जायचंय? पारायण आहे तिथं. बरं, बस गाडीत. गाडीत बसवलं त्यांनी मला. सुखरूप ज्या ठिकाणी उतरायचं तिथं उतरवलं. माझी हिंमत झाली नाही तुम्ही कोण आहेत म्हणायची. ज्या वेळेला यजमानाने मला, माझ्याकडे फोन नव्हता, यजमानानं ज्या वेळेला मला घरी नेलं, तुम्ही कशा आले महाराज? काय नाही म्हणलं, एक मोठी गाडी आली इकडे गेली. त्या यजमानाला घाम सुटला. महाराज एवढ्या रात्री या प्रांतात फिरणाऱ्या गाड्या आतंकवाद्यांच्या फिरतात. बोलणी राहणीमान सुशिक्षित अत्यंत गोड होतं त्यांचं. मी विचारलं त्या माणसाला, कोण आहे ते आतंकवादी, कोण आहेत? काय नाही म्हणले, फार शिकलेली मुलं आहेत. एखाद्या गोष्टीत त्यांचा अवमान झाला, काही झाला, मग ते या क्षेत्रात पडतात. अराजकता वाढू नये, वाढू नये, वाढू नये. सज्जन हो, पंक्तीला बसल्याच्या नंतर सगळ्यांना लाडू वाढले आणि एका माणसाला जर लाडू नाही वाढलं तर त्याचं अंतकरण इतकं तुटतं, इतकं तुटतं, इतकं तुटतंय की त्याचं तुटलेलं अंतकरण मोजण्यासाठी विधात्याकडे पारडं नसते, तराजू नसते. तो आयुष्यभर त्या यजमानाचं कौतुक करत नाही. अरे सगळ्यांना लाडून मला नाही. अशा वेळेला ज्या वेळेला एखाद्याची भावना दुखवल्या जाते, एखाद्याचं अंतकरण तुटल्या जाते, एखाद्याच्या मानसिकतेला तडा दिला जातो, एखाद्याच्या आत्मीयतेला तडा दिला जातो, त्यावेळेला त्याच्या अंतकरणातला काहीतरी एखादा पृथ्वीहून जसा ज्वालामुखी असतो, तो जसा बाहेर येतो, तसा एखाद्याचा तो बाहेर पडत असतो. असं होऊ नये. विद्यमान शासनाने, सात्विक सदाचारी पुण्यशील शासनाने गोड सज्ञाय आशा घेऊन आलेल्या या तरुणांच्या पात्रात गोड सज्ञाय टाकावा आणि त्या न्यायाने स्फूर्त या समाजाला करावं, अशी आदरणीय शासनाच्या चरणी पुनश्च प्रार्थना, विनंती. मी मगाशी परवाला बोलत होतो प्रसाद महाराजांना. एखाद्या गोष्टी करत असताना अरे राई हुतुगिरी ही नसावी. सात्विकतेत, बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या मातीत खूप सात्विकतेनं समाज हा अत्यंत पावनतेने, शुद्ध अंतकरणाने, प्रसन्नतेने हे आंदोलन हाताळते. कोणाचा मत्सर, द्वेष, विरछा हे करू नये. एखाद्याला घाणेरडं बोलू सुद्धा नाही. कीर्तनकारांनी सुद्धा या आंदोलनात बोलत असताना त्याची वाणी सांभाळून बोलायचं. अधिकार नाही आपल्याला कोणाला बोलायचं, वाणी सांभाळून बोलायचं. काय होतं माहिती आहे का, मोठी माणसं मोठीच असतात, मोठी माणसं मोठीच असतात आणि मोठ्यांना बारकाली किती जरी बोलली तरी त्यांच्या अंगवळण पडलेलं असते. त्याच्याकरता छोट्यांनी मोठ्याला बोलणं म्हणजे त्याच्या वाणीचं पात्रता कमी करणे. मोठ्यांनी नाही बोलावं. मोठ्यांना ज्या वेळेला छोटी बास्कळतेत बोलत असतात त्यावेळेला कुत्रं हत्तीला चावल्यासारखं होते आणि शक्यतो कुत्रं भुकत असते, हत्तीला कधीच चावत नाही. कुत्र्यानं जर चावण्याचा प्रयत्न केला तर कुत्रं बोचरं होत असते. भुंकोनी आश्वान लागे हत्ती पाठी, भुंकोनी आश्वान लागे हत्ती पाठी, होऊनी हिमपुटे दुःख पावे, दुःख पावे, होऊनी हिमपुटे दुःख पावे. हो भुंकोनी आश्वान लागे हत्ती पाठी, भुंकोनी आश्वान लागे हत्ती पाठी, होऊनी
पोटी दुःख व्हावे होऊनी पोटी दुःख व्हावे. काय होतंय कुत्र्याने हत्तीला भुंकणं विनाकारण विंपोटी आहे. फार सौम्यतेनं ह्या आंदोलन हाताळतात तरुण, त्यांना प्रणाम, माझा मुजरा त्यांना. काय होतं माहितीये का, सात्विकपणाची ताकद इतकी मोठी असती. सात्विक सदाचारी पुण्यशील पतिव्रता स्त्री असेल तर कशी झुरती ऐका. बायकोनं आंघोळीला पाणी टाकल्यावर करायचीच नाही आंघोळ, करायचीच नाही. पाणी गार झाल्यावर दुसरं हौदातलं पाणी घ्यायचं आणि मग आंघोळ करायची. तिनं जेवायला वाढल्यावर जेवायचंच नाही. पुढं सप्ताह ते पाहायचं. सात्विक जर असेल तर 8व्या दिवशीच ब्लड कमी होते तिचं. सात्विक बायको असेल ना तर 8व्या दिवशी तिचं ब्लड कमी होते. आंघोळीला पाणी टाकलं तरी आंघोळीला घेईन, जेवायला वाढलं तरी जेवण, आथरून टाकलं तरी त्याच्यावर झोपणं, पाणी दिलं तरी माझ्या हातचं पेन. झालंय काय, माझं चुकलं काय. सात्विक प्रतिष्ठित 4-2 माणसाला जमिला आणि दर्शन घेतलं. दादा, अण्णा, तात्या, काका, काय चुकलंय माझं. 8 दिवस झालं मालक माझ्या हातचं जेवणत, पाणी पेनत, आंघोळीला पाणी टाकलं तर आंघोळ करीनत. काय चुकलंय माझं, मला विचारा, मी दर्शन घेते, नाक गाजते. झोर 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 झोरणी लागली, वाळून गेली. पण कोणती माहिती का, सात्विक सदाचारी पतिव्रता बायको. तसा मारलं का नवऱ्यानं तिला, शिवी दिली का तिला, नाही. तिला एखादा शब्द वाईट वापरला का, नाही. शांत नवरा बसला, फक्त तिनं केलेले भोग मात्र स्वीकारले नाही, इतक्यातच वाळली हप्त्यात. तसं तुम्ही सात्विक नवऱ्यासारखं आंदोलन करा. शासनात एखादी सात्विक पतिव्रता जर राजकारणी असेल तर तुम्हाला न्याय देईल. आणि जर त्यांच्यात पातिव्रत्यपणा नसेल तर मग तुम्ही समजून घ्यायचं आपण अवदासा संग लग्न केलंय. विठाला विठाला काय होतंय माहितीये का, नवऱ्यापेक्षा उच्च कानाची बायको कधीच आयुष्यात कामाची नसती. उच्च कानं म्हणजे मी शरीरानं नाही सांगायलो, विवेकानं. विवेकानं मालकाच्या शब्दाला तडा देणारी पत्नी देऊतले मालक सांगतात, कर कसे संगती दुःख उदंड फाजते, दुःख उदंड फाजते, दुःख उदंड फाजते. कर कसे संगती दुःख उदंड फाजते, दुःख उदंड फाजते, दुःख उदंड फाजते. कर कसे संगती दुःख उदंड फाजते, दुःख उदंड फाजते, दुःख उदंड फाजते. कर कसे संगती दुःख उदंड फाजते, दुःख उदंड फाजते. प्रारब्धानं जर कर्कशा बायको जीवनात भेटली असेल तर सोन्याच्या बंगल्यात राहणाऱ्याला सुद्धा मसनवाटा दिसतोय. आणि ज्याच्या जीवनात सात्विक पत्नी प्राप्त झाली त्याला वनवासात पण स्वर्ग असते. नशीब घेऊन या, आपल्या जीवनात एखादा तरी राजकीय व्यक्ती असा भेटेल पतिव्रतेसारखा, तो जीवनात तुम्हाला आशेचा किरण देऊन जाईल आणि जीवनाचं सोनं करील. फक्त शांततेत सगळं हलवायचं. विडाला विडाला 1-1.5 कोट लोक असतील, 1.5 कोट लोक. येती सुचाग्रो भयस्थित जाय व्याप्तीत कला सूत्रे तो तिलाग्रो भयतीत विद्यानाम कलसूत्रे. अर्थशास्त्र सांगते डोक्याच्या केसाचे 14 उभे भाग करायचे, उभे 14 भाग करायचे आणि एका तिळाचे 27 भाग करायचे. किती बारका असेल 27वा भाग, केसाचा उभा 14वा भाग. इथे रोमाग्रो भय व्याप्ती तिलाग्रो येत जायते क्रिया नष्टती क्रिया न संहिता. हे गांजा फुक्यान नाही लिहिलं. एका तिळाचा 27वा भाग किती कोमल असेल, किती बारीकसा असेल. केसाचा उभा 14वा भाग किती कोमल असेल.
तितकं सुद्धा गालबोट लागेल इतकं सुद्धा 1.5 कोटी समाजानं एका तिळा इतकं सुद्धा अपव्यवहार केला नाही. किती चांगलं वागले, किती अहो लोकांनी सुद्धा वागणूक किती दिली. शंकरराव होते माझ्यासोबत, झोलसाहेब इंजिनियर साहेब होते, नाना तुम्ही होतात. आम्हाला 100 तरी बिस्लरी मुस्लिम बांधवानं दिली असेल. शेवटी गाडीत घ्यावं वाटणं, वजं होऊ लागलं ना तिचं. भेटू लागल्या फुकट पण वजं होऊ लागला. नको वाटलं. इतकी काय सन्मान, किती आदर केला त्यांनी सुद्धा. ह्या आदराची, ह्या सन्मानाची, ह्या एकवटण्याची पोच पावती एक ना दिवस कळेल. तो सात्विकता लक्षात येईल, ती एकवटता लक्षात येईल आणि कधीतरी आशेचा किरण नाईलाजानी सुद्धा फेकावं लागेल. फक्त थोडीशी दम धरा, मिळेल. विटेवरच्या मालकांनी त्यांच्या अंतःकरणात ती भावना देव, काशीतल्या मालकांनी त्यांच्या अंतःकरणात ती भावना देव आणि या समाजाकडे बघण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात तळमळ देव. हीच विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला 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 सगळे साखळी उपोषणात जे सकाळपासनं, मला वाटतं काल सकाळपासनं तैनात आहेत, तुम्हा सर्वांना मी प्रणाम करतोय. सगळी गुणीजन मंडळी, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही सर्व वारकरी मंडळी, त्यांना प्रणाम करतोय. एक छोटासा मृदंगाचार्य, खूप छोटा, पण त्याचा गुरु मोठा आहे. विठाला 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 चांगल्या हव्यातलं गाडगं शक्यतो कोण्याही कामाला वापरते, भनभन करीत नाही. चांगल्या हव्यातलं गाडगं कशालाही वापरा, हो कशालाही. घडगी घ्यायला वापरलं तरी जमतंय. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला घडगी नाही कळायची, तुम्हाला कडून घडगी कळाल. घडगीला वापरलं तरी चांगलंच. कसं आहे, चांगल्या गुरुनं शिकवलंय. माधवराज नरोडे गुरुजींनी शिकवलंय ते. विठाला विठाला आम्ही इथं बसलेल्या श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. अनिल साऊंड सिस्टीम तुझी छान आहे. मला प्रसाद महाराजांनी सांगितलं, त्यानं फुकट दिली म्हणून. वा चांगली गोष्ट. ठीक आहे, वा. तुझ्या अंतकरणात भावना जागी झाली त्याबद्दल ठीक आहे. नश्य एकदा मोठ्या भावनेच्या, आशेच्या लहरीवर आधारित, आशेच्या सागराच्या किनाऱ्यावर आरूढ असलेला हा मराठा बांधव, मराठा समाज, याला पुनश्च एकदा पूजनीय, सात्विक, सदाचारी, विवेक संपन्न, बुद्धिवादी शासनाने पुनश्च एकदा यांना न्याय द्यावा, अशी एका छोट्याशा वारकऱ्याच्या वतीनं त्यांना तळमळीची विनंती. विठाला 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 अभंगावर येतोय. कारण संप्रदायातल्या एखाद्या व्यक्तीनं म्हणू नये कीर्तनात अभंग घेतला आणि दुसरंच बहडायला येणार. अभंगावर येतो. काय सांगू आता संताचे उपकार, देवापेक्षाही मोठी संतांची उपकार आहेत. एक जणांनी मला प्रश्न केला, महाराज आई वडिलांचे उपकार सर्वात मोठे आहेत. कोण नाही म्हणतंय? आई वडिलांचं आदरस्थान तीर्थापेक्षा मोठं आहे. सकल तीर्थाची जी बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे काशी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. मोठं स्थान आहे आई वडिलांचं. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, जो आई वडिलाचं दर्शन घेतो का त्यानं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जो मायबापाचं दर्शन घेत नाही तो नालायक कोण्या महाराजाच्या पाया पडला तर महाराजाच वाजिणार आहे.
आणि मायबापाला न विचारणारे महाराजांना संग ठवाचेत नाही सुंबळे. हे महाराजाला सुरुंग असते सुरुंग. महाराजाला तात्पुरतं वाटते आपल्या हे थैल्या उचलायलेत. भंगिऱ्या तुला असा सुतळी बॉम्ब वाजिन तू ह्या मागून की जगातल्या कोण्याच हॉस्पिटलमध्ये तू ऑपरेशन होणार नाही. मायबापाला द्वेष करणारे कामाचे नसतील परमार्थ. हो सात्विक. अहो आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या तुकोबाऱ्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. पारायण करीत असेल, प्रवचन करीत असेल, वाऱ्याला जात असेल एखाद आणि मायबापाला जर विचारित नसेल तर त्याचं थुत्तर पाहणं गौ हत्या समम पापहा. त्या नालायकाचं तोंड पाहणं गाय नाही कापली तरी कापल्या इतकं तुका पाप. म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. केवढाही महाराज असू द्या त्याचं दर्शन नकोय म्हणले मालक देहुतले. त्याचं दर्शन नकोय. हे जास्त नादी लागत आहेत भंगिऱ्या महाराजाच्या. आमच्या दारात एक गाडी आली आणि त्यानं रुद्राक्ष द्याला. आज असेल आमची मंडळी ऐकायला. रुद्राक्ष द्याला त्या माणसानं. तिला गाडी दारातून चालली होती. त्याच्या गाईला 5-6 पाय आणि रुद्राक्ष द्याला. मी कीर्तनावरून आलो तर ते रुद्राक्ष असा तांब्याच्या वाटीत, त्याच्यात तांदूळ, त्याच्यावर खाली एक बेलाचं पान आणि त्याच्यावर रुद्राक्ष ठुला. मला म्हणले तुम्ही हातपाय धुवान मग तिकडं जा. म्हणलं झालं काय? बाई हा रुद्राक्ष चांगला आहे. या रुद्राक्षाने लक्ष्मी घरी येते. म्हणलं तुला दिलाय कोणी? भीक माग्यानं. तो त्याला रुद्राक्षाच्या बदल्यात काय दिलं? काय नाही म्हणली 1-2-3 वाट्या गहू दिले. मग जे गहू घेऊन तुला रुद्राक्ष द्यालाय आणि हे रुद्राक्ष जर पैसे देत असेल तर त्याच्या गोळ्या संपल्यात का पैशाचा रुद्राक्ष तुला द्याला? हा, त्याचं डोकं खराब झालंय. पैसे देणारा रुद्राक्ष तुला देईन आणि तू ह्याकून 2-3 वाट्या गहू नेईन. पागल आहे का तू? का गांजा ओढतोय तो? तो हा आता ते घरचे असल्यामुळं जरा कडक बोललो. शेजाऱ्याच्या बायाला कसं बोलावं आहे का नाही? शेजाऱ्याच्या बोलणं म्हणजे वळहीनं इस्त्याच्या लग्नाला जाणं आहे. आणि वळ इस्त्याच्या लग्नाला गेल्या वापस येत असती वेळ का गोळा सतन तिचा विठाला विठाला. भंगिऱ्या महाराजांचे उपकार नाहीत, अधिकारी लोकांचे उपकार आहेत. उपकार संतांचे 1 नंबरचे सांगतोय. आई वडिलांचे उपकार आहेत मान्य, पण आई वडील प्रारब्ध हलवू शकत नाहीत. कोण्या आईला वाटत नाही, कोण्या वडिलाला वाटत नाही आपलं पोरग कलेक्टर व्हावं. प्रयत्न करत नाहीत का? आटोकाट प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या हातात नाही. बरं ठीक आहे, स्वतःच्या लेकरावर उपकार केले म्हणजे 1 नंबरचे उपकार असतात का? नाही. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. मायबाप उपकार करतात फक्त आपल्या लेकरावर, शेजाऱ्याच्या करतात का? मी माझ्या मुलावर जितके उपकार करील तितके शेजाऱ्याच्या पोरावर करील का? नाही करू शकत. म्हणून संतांच्या यादीत येऊ शकत नाहीत मायबापाचे उपकार. देवाचे सुद्धा उपकार संतांच्या यादीत नाहीत. भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे. दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी भक्ता राखे पाया पासे, दुर्जनासी संहारे.
असताना अपपर भाव आहे. जसे आई वडील उपकार आपल्या लेकरावर करते शेजाऱ्यावर करत नाहीत. इतरा बाळावरी नये मालकांचा पुरावा आहे. आपुली असा कळवाळा. अहो आपले तर कोणाला आवडत असते, पण इतरा बाळावरी नये दुसऱ्यावर कृपा करत नाहीत ती आई वडील. म्हणून संतांची बरोबरी नाही. देव हा उपकार करत असताना त्याच्या भक्तावर करतो. देवानं पांडवावर उपकार केला, कौरवावर का नाही केला महाराज? का नाही केला? त्याच्या अंतकरणात आढी आहे. आढी भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. संतांच्या बाबतीत आपण सारिखे करीते तात्काळ सारिखे करीते नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ आपण सारिखे करीती तत्काळ आपण सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला आपण सारिखे करीते आणू त्याचा आवाज वाढेल रे. त्याला बी पाकिट नाही आज. त्याला विठाला निदान आवाजाव तरी जाऊ दे. मी सेवेकरता अभंग घेतला कधीच म्हणत नाही. ठराविक वेळेस म्हणतो. गजानन मंदिरात असे कुठं कुठं काही कीर्तन असतात ना, अशा ठिकाणी सेवे करतो. नाही तर प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग असं म्हणत असतो. कारण पाकिट घेतल्यावर जर महाराज सेवा म्हणत असेल तर यम इतका हानीन इंच भर जागा ठेवायचा नाही लाल करायची. विठाला विठाला आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. संतांकडे जात पात काहीच नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन ज्याच्या मुखी नाम म्हणे नाही सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन ज्याच्या मुखी नाम. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशा. उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ. गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई म्हणतात, वारकरी हा उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे ते बघायचं नाही, पण वारकरी आहे ना त्याचे पायी माझे कपाळ. फक्त तो तंबाखू खाणार नसावा, फक्त तो गुटखे खाणार नसावा, तो बिड्या वाढणारा नसावा, सिगारेट वाढणारा नसावा. असा भंगिऱ्या कोण्या बी कुळातला असला तर जनाबाई म्हणतात मी चप्पलच्या जवळ उभी राहू देत नाही. पण निष्ठावंत आहे त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वार करी त्यांचे पाय माझे शिरी. जात नाही जात नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वारकरी आहे ना मग तो कोण्याही कुळातला असो आपण सारिखे करीती तात्काळ. संत अपपर विचार करत नाहीत आणि संत विश्वावर कृपा करतात. हे त्यांचे उपकार आहेत. पाठीमागे दोन व्यक्ती आहेत. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज
आणि या महाराष्ट्राच्या मातीला, भारत देशाला लाभलेलं एक जुनाट रत्न लोकमान्य टिळक. काय कृपा आहे यांच्यावर बघा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज मावळात कीर्तनाला जायचे, तुकोबारायचं कीर्तन ऐकायचे. छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत, गुमास्त्याच्या हातानं अगोदर कळायचं ते मृदंगाचार्याला. त्या मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. तुकोबारायचे मृदंगाचार्य होते सोनबा ठाकूर. यांना निरोप यायचा आणि मृदंग महामेरू सोनबा ठाकूर तुकोबारायच्या कानावर वार्ता द्यायचे, आज राजे कीर्तनात येणार आहेत. उपकार बघा संतांचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येणार आहेत असं कळाल्याबरोबर त्या दिवशी तुकोबारायांनी अभंग बदलायचा. तो अभंग घ्यायचा पायकीचा. पायकीचा अभंग राजाने प्रजेची सेवा कशी करावी हे पायकीच्या अभंगात शिकवलंय. आणि स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा, स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायच्या श्रवणातून घडले. तुकोबारायच्या श्रवणातून घडले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय उपकार असतील तुकोबारायचे, कल्पना करा. काय नाविन्य असेल, काय नाविन्य असेल. हे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत इतिहास बऱ्यापैकी आहे. एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात असताना एका पातशाहीनं घाला घातला. तुकोबारायच्या लक्षात आलं, बागची लोक अंतकरण त्याचं वळवळ करत होतं. मॅनीच्या बाहेर उघड्या तलवारी पाहिल्या. देहूतील मालकांच्या तुकोबारायच्या लक्षात आलं. डोळे झाकले, विटेवरच्या मालकाला विनंती केली, प्रभू मी अत्यंत गोड तुझं चिंतन करतोय रे देवा. आणि तुझं चिंतन करत असताना एका श्रोत्यावर जर घाला होत असेल तर कीर्तनाला कोण कीर्तन म्हणणार आहे. म्हणे विटेवरच्या मालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि त्या 6 पातशाहीपैकी एक पातशाही जंगलातून पळवली. कोणाचे उपकार आहे ते? तुकोबारायचे. काय सांगू आता संतांचे उपकार. कितीतरी पुरावे देता येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत की तुकोबारायचे किती उपकार आहेत, किती उपकार आहेत. ऐका लोकमान्य टिळकांचे उपकार, त्यांच्यावर संतांचे. अक्षय तृतीयेला एक सभा झाली टकले अण्णा. तो दिवस होता अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तापैकी एक. ती सभा होती लोकमान्य टिळकांची. त्या सभेत एक अवलिया आला. तो अवलिया विदर्भ पंढरीचा सद्गुरू गजानन महाराज त्या सभेत आले. आणि लोकमान्य टिळकांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं. आणि त्या सभेत कृपा किती आहे, लोकमान्य टिळकावर कृपा सांगतोय. कृपा चांगल्यांचे इतिहास वाची जा. भांगाऱ्याने लिहिलेली पुस्तकं वाचिल्या बायका जगवायला पण अडचण येते. विठाला विठाला एक जण म्हणला मी पुस्तक लिहिले वाचा. म्हणलं तू वाचवून तुझ्या पप्याच्या माईला ऐकू घाल. तू पुस्तक वाचिले आमची राख वाची ती तिकडच मरतो. विठाला विठाला. एक अवलिया त्या सभेत. अक्षय तृतीयाचा दिवस आहे. लोकमान्य टिळकाच्या मुखारविंदातून थोडं सरस्व दीर्घ इतकं चुकलं. खाली बसलेला अवलिया उभा राहिला आणि सद्गुरू गजानन महाराजांनी असा हात केला. थांबवा. हातकड्या पडत असतात. साधूचा शब्द आहे, साधूचा शब्द आहे. आणि 124 कलमद्वारे लोकमान्य टिळकांना, बरोबर आहे का टकल्यांना, कलम नंबर 124 या अन्वये लोकमान्य टिळकांना हातकडी पडली. समाजाविषयी, देशाविषयी तळमळ असणारा एक व्यक्ती इंग्रजांनी अटक केला. याच्याकरता 3 दिवस पडून होते सद्गुरू गजानन महाराज, पडून होते. 4थ्या दिवशी पिठलं भाकरीचा प्रसाद तळहातावर घेतला आणि एका व्यक्तीला सांगितलं, अरे ही लोकमान्याला प्रसाद नेऊन द्या. आणि त्या प्रसादात एक चिठ्ठी दिली. नाही सुटलास तरी हरकत नाही, पण चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील. चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील. नाही जरी सुटले तरी त्या प्रसादाची ताकद इतकी मोठी होती. गीता रहस्य ग्रंथ लिहिला.
चंद्र सूर्य तोपर्यंत आजही त्या ग्रंथाचा प्रकाश भारत देशात आहे. ही सद्गुरू गजानन महाराजांनी लोकमान्यावर केलेली उपकार आहेत. विठाला विठाला म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. करावर आपल्यावर शासनानं उपकार करावे. महाराज प्रणाम करावे करावे. महाराज देता येत नाही का सरकारला? कारण ते सत्ता श्री कोण करी आहेर, कोण करी आहेर, कोण करी आहेर. ते सत्ता श्री कोण करी आहेर, कोण करी आहेर, कोण करी आहेर. कोणाचं वाक्य? देता येत नाही सरकारला आरक्षण. कारण ते सत्ता श्री कोण करी आहेर. सत्तेवर आरोहण असणाऱ्या माणसांचा कोण आवेर करणार? काय कोणाची मायवेली? 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. 400 वर्षापूर्वी कोण करी आहेर. सत्ता श्री आहे ना त्यांच्या. करायला पाहिजे कृपा, करायला पाहिजे कृपा. संतांची उपकार आहेत, कृपा आहे संतांची.